वेलकम बॅक. पुनश्च एकदा स्वागत. एक महत्वाची लढत दोन दिग्गजांमधली स्पॉट बॉयज वर्सेस गोल्डन. नाणेफेकीचा कौल स्पॉट बॉयच्या बाजूला क्षेत्ररक्षणाचा विचार. पहिला गोलंदाज सनीच्या हाती गोलंदाज जाते. आघाडीवीर अजिंक्य स्ट्राईकवर तयार होतो हितिशच्या साथीनं. लेट्स प्ले. पहिल्या षटकातला हा जातोय पहिला चेंडू. सनीला चपकल चपट मारावी अशा रिव्हर्स शॉटचा फटका. वन बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन होते. 4चा इशारा येतोय पंच आकाश सिंग सरांकडून. आणि इथे मात्र धावसंख्येला प्रारंभ होतोय. धावसंख्येला 4ने दिशा दिली जाते. पुनश्च एकदा तयार होईल. अजिंक्यची ही हातोटी आहे, हे कौशल्य आहे. तो 6व्या स्टंपवर ऑफ स्टंपच्या 6व्या स्टंपवर येऊन फाईन लेगला कुठलाही चेंडू मारू शकतो, ही त्याची क्षमता आहे. पण इथे मात्र त्याने विरादा उलटा केला. रिव्हर्स शॉट खेळून मात्र पॉइंटच्या डोक्यावरून हा चौकार खेचलाय. पुन्हा एकदा सनी दुसरा चेंडू घेऊन. हा निर्णय चुकलाय. थोडस साईड बाहेर चेंडू होता. खराब म्हणून घोषणा केली जाते. वाईट बॉल ज्याला म्हणतो आपण. धावसंख्या आणखीन 1ने वाढेल. चेंडूही परत टाकला जाईल. तयार. पुन्हा एकदा सनीचा हा खराब चेंडू. धावसंख्या 5 वर पोहोचले पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसरा चेंडू घेऊन जाईल तो सनी. पुन्हा एकदा अजिंक्यसाठी. अजिंक्य हा चतुर चलाक फलंदाज, त्यामुळे त्याची जी काय हालचाल आहे, जो काय मनसुबा आहे, बघा हँड आय कोऑर्डिनेशन अप्रतिम, लाजवाब. आणि जेव्हा जेव्हा असा फटका बसतो तेव्हा तेव्हा बऱ्याचदा पंच हात आकाशाकडे, दोन्ही हात आकाशाकडून इशारा करतात. आणि तो इशारा असतो षटकाराचा. धावसंख्या 6ने वाढली, पोहोचली 11 वर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 11. त्यामुळे कुठेतरी लाईन आणि लेंथ राखावी लागेलच, पण खास करून लाईन ही महत्वाची आहे. जर लाईन तुम्ही आतमध्ये घेतलीच, आणखीन जवळ घेतलीत, फक्त लेंथ थोडी पुढे सोडली तर कदाचित हा फटका कठीण जाऊ शकतो. या जरदरच्या गोष्टी आहेत. क्रीडांगणाच्या बाहेरून आपण बोलू शकतो, मी बोलू शकतो, पण तिथे कर्तव्यास मात्र प्रचंड प्रेशर असतो. मग फलंदाज असो किंवा गोलंदाज असो. त्यामुळे सनीला सहजासहजी गोलंदाजी करता येणार नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे. तो करताना प्रयत्न करतोय. पण इथे मात्र अजिंक्य निर्धास्तपणे बिनधास्तपणे फटकेबाजी करतो. दिशा बदलली आहे. बघूया दशा बदलते की नाही बघायची आहे. सनीने आता राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. येणाऱ्या 4 चेंडूंसाठी सनी निघणारे चेंडू घेऊन पुन्हा अजिंक्यसाठी चौकार षटकार खेचलाय. हा चांगला चेंडू. हो मी म्हटलं होतं दिशा बदलली, पण दशा बदललेली नाहीये. वन बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन. येथे सुंदर देखणं. आणखीन एक चौकार. या 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या आणखीन वाढली, पोहोचली 15 वर. बरोबर ना. धावसंख्या 15 वर. बघा धावांचा ओघ बघा कसा येतोय. 3 चेंडू जे समीकरण झालंय. पहिला चौकार बसला, त्याच्यानंतर षटकार बसला, त्यानंतर एक वाईड आला, त्याच्यानंतर चौकार बसला. असे 3 चेंडू घटित झाले आणि धावा चौकार षटकाराच्याच होत आहेत की काय असं जाणवायला लागलं. बघा चौथ्या चेंडूवर काय होतंय. हा निघतोय सनी राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. चांगला चेंडू, चांगला फटका. जेल नाही, कारण हा चेंडू जातोय जी मारेशा पार. षटकार. आता मात्र नक्कीच प्रयत्न करताना दिसतोय. एक समीकरण बघताना चेतन मला दाखवून देतोय की बघा कसं झालंय. 4-6-4-6 म्हणजे आता 4. बघूया काय होते 5व्या चेंडूवर काय होते बघायचंय. 4-6-4-6-4-6 असं झालंय. आता वेळ आहे 4ची म्हणजे चौकाराची. आता 5व्या चेंडूवर चौकार येतून 6व्या षटकार येतोय का बघायचंय. असं झालं तर मग गमकीय किंवा जादुई आकडा अजिंक्यने मिळवला असं होईल. पुढचा चेंडू. चांगला चेंडू पण तेव्हा टाकण्याचा प्रयत्न आणि वक्ताला त्यानं थांबवला. चेंडू फळे आतमध्ये टाकली आणि एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होते ते प्रणयकडून. चपल चलाक महेशी आला होता, वेगानं आला होता. एकदा मात्र नक्कीच पूर्णत्वाला गेली. 5 चेंडूची समाप्ती, धावसंख्या 22 वर. 5 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 22. मजबूत ठिकाणी, मजबूत स्थितीला आता पोहोचलाय तो म्हणजे गोल्डन टीम. पुन्हा एकदा तयार होतोय सनी.
शेवटचा चेंडू घेऊन लागला 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 मोठा फटका लागला. वन बाउंस जाईल का पकडेल योग्य बघूया. गेला. आला आणखीन एक चौकार. धावसंख्या 4ने वाढणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बीन बाद 26. धन्यवाद हिमांशु. हिमांशु आणि चेतन चपल चलाक मस्तपैकी स्कोरिंग करताना मला सहायता करतायत, सहकार्य करतायत. दोघांचे मनपूर्वक धन्यवाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 26 वर पोहोचले. बघा आव्हान तगडं ठेवायचंय, नक्कीच ठेवायचंय, कारण संघ प्रतिस्पर्धी संघ हा स्पॉट बॉयज आहे, मजबूत संघ आहे. पण इथे मात्र 26 ने स्टार्ट झाली आहे. पहिल्याच सनीच्या पहिल्या षटकात वेळ झाली आता भाषा परिवर्तनाची. त्यामुळे दुसऱ्या षटकाची जशी सुरुवात होईल तसं मी माईक सोबत म्हणजे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांच्या हाती. या रविराज. शुक्रिया, धन्यवाद, आभार. तो यहां पर दूसरे ओर के बागडोर संभाले हुए तैयार होता हुआ मयूरेश अपनी बॉलिंग का अभ्यास करता हुआ, हल्की सी जांच करता हुआ, परखता हुआ, कदमों का सही अनुमान लगाने के बाद गेंदबाजी की जिम्मेदार तैयार होता हुआ. अब वहां पर सोच के थोड़े विचारों में डूबा हुआ अजिंक्य तैयार होता हुआ कि मैं क्या कुछ करूं इस गेंदबाज को, किस तरह के शॉट खेलूं. थोड़ा आकलन करता हुआ अजिंक्य है तैयार. ये गेंद रिवर्स शॉट का मन बना लिया, लेकिन नहीं, अपने आप से बहुत बड़ा नाराज कि मैंने इस गेंद को भापने में कहीं ना कहीं बहुत बड़ी गलती की है. एक गेंद देखिए बड़े खिलाड़ी की निशानी होती है, अगर एक गेंद भी डॉट जाती है तो बहुत बड़ा उन पर एक अनचाहा प्रेशर अपने आप क्रिएट होता है. वही हुआ. अपने आप को कोसते हुए उन्होंने बल्ले को जोर से घुमा दिया हवा में और अपना अगला गेंद. एक पंच बढ़िया है यहां पर, कोई फील्डर नहीं जिसका पीछा सिर्फ देखते हुए करेगा क्षेत्र रक्षक. गेंद गई सरसरती बाउंड्री से बाहर. 4 रन. देखिए गेंद में खराबी नहीं थी, हालांकि गेंद हल्की सी भटकी जरूर हुई थी. बैकफुट पर जाने का वक्त मिला, और जब कभी आप गुडलैंड पर गेंद डालते हो तो वहां पर ज्यादा कंधे का उपयोग न करते हुए अगर गेंद छोड़ते हो तो ठीक है, अन्यथा अगर जरा सी भी गेंद को अगर पटकोगे तो अचानक गेंद उड़ जाती है उस तरफ, और अक्सर ये बड़ा शॉट देखने को मिलता है बैकफुट पर पंच करते हुए. तो ये अलग अलग बात होती है, अलग अलग स्थितियां होती है, परिस्थितियां होती है. तीसरी गेंद लेकर तैयार मयूरेश. ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद, बिल्कुल. ये देखिए ये सीधी गेंद गई थी, ये सीधी गेंद गई, स्किट होते हुए गेंद गई, बाल बाल बचते के गिल्ला उड़ा नहीं पाए. हालांकि गेंद तो डॉट जाती है. मयूरेश का कमबैक कह सकते हैं, जो कि पहले ओवर पर 26 रन पड़े थे, लेकिन अब तक 3 गेंदों पर केवल 4 रन पड़े. तो ये यकीनन अच्छा कमबैक मयूरेश द्वारा. चौथी गेंद जोरदार जोरदार प्रहार करने का प्रयास किया था, लेकिन उससे भी जोरदार यहां पर सटीक लाइन और लेंथ, क्लीन बोल्ट. अजिंक्य की पारी समाप्त. क्योंकि घातक बल्लेबाजी हो रही थी उसे बांधने में आखिरकार जैसे तैसे कामयाबी मिली मयूरेश म्हात्रे को. 9 गेंदों पर, केवल 9 गेंदों पर 25 की ताबड़तोड़ बल्लेबाजी, जिसमें 2 छक्के 2 चौके 3 चौके शामिल. तो यकीनन अपना कार्य उन्होंने सटीक किया है और जा चुका है. अब नए बल्लेबाज यश आता हुआ. यश प्रदेश पाटिल तैयार होता हुआ बल्लेबाजी की तरफ जाता हुआ, ग्लोव्स हाथ में डालते हुए. क्योंकि कभी कभी क्या है, जिनके हाथों में थोड़ी सी कहीं ना कहीं पसीना आता है, थोड़ी फिसलन होती है, तो अक्सर या तो धूल लगाते या फिर ग्लव्स पहनते. तो यश ने ग्लव्स पहन लिया है और हल्की सी धूल भी लिया है, तो दोनों कॉम्बिनेशन वहां पर दिखाई दे रहा, धूल भी और ग्लव्स भी. चलिए थ्री मयूरेश तैयार 5 विकेट लेकर. पहली बार यश के लिए ये गेंद बढ़िया गेंद. पंच करना चाहते थे उठाकर खेलने कवर एक्स्ट्रा कवर की दिशा में, लेकिन उछाल के कारण, मैंने कहा था कभी कभी गेंद स्किट होती है, कभी कभी अचानक से उठ जाती है, तो वही हुआ. अचानक उठी हुई गेंद को समझ नहीं पाए, बुझ नहीं पाए, डॉट बॉल, खाली गेंद. 11 गेंदों की समाप्ति, रन से क्या वही पर अटकी हुई 30 पर. 12वीं गेंद पर खेल दिया फाइनल मिड विकेट की दिशा में, आराम से कैच वहां पर लपक लिया जा चुका है.
शानदारपणे का ये कैच और यहाँ पर दूसरे विकेट का पतन, यश आउट। हालांकि खाता नहीं खोल पाई यश, हालांकि शॉट तो अच्छा था लेकिन टाइमिंग नहीं कर पाए थे, थोड़ा ताकत कम पड़ी और फ्लैटी शॉट भी गया मिड विकेट पर, स्क्वायर लेग पर। हालांकि प्रणय तैयार था, आराम से इस कैच को लपक कर दूसरे विकेट का पतन होता हुआ यहाँ पर 2 विकेट खोने के बाद रन संख्या 2 ओवर के समाप्ति के बाद 30 पर। देखिए 15 का औसत आ चुका है और 15 रन प्रति ओवर इस वक्त के लिए, इस स्थिति के लिए कमजोर भी है और ठीक ठाक भी है। कमजोर इसलिए क्योंकि धाकड़ बल्लेबाज है स्पॉट बॉयज के पास, और अच्छा ठीक ठाक इसलिए कि न जाने अगर विकेट गिरते हैं तो फिर ये मुश्किल हो सकता है स्पॉट बॉयज के लिए। तो ये दोहरा व्यक्तित्व यहां पर, परिस्थितियां ऐसी दिखाई दे रही है। चलिए वक्त हो चुका है भाषा परिवर्तन का, तो मैं हमारे आदरणीय रवि पाटील जी से निवेदन करना चाहूंगा, आइए मराठी के लिए। धन्यवाद, आभार रविराज। एकंदरीत तुझं म्हणालास की आता आव्हान कडकही आहे, कठीणही आहे, कारण 15 धाव प्रतिषटकामागे या खेळपट्टीवर, या मैदानावर नक्कीच चांगल्या मजबूत बांधल्या जातात, गणल्या जातात, पण जर चांगली गोलंदाज झाली तर मात्र कदाचित ती फटकेबाजी होताना दिसेल। जरतरच्या गोष्टी आहेत, महत्वाच्याही आहेत, गरजेच्याही आहेत, पण वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं निर्माणीचं हाणामारीचं कुटाकुटीच असेल का बघायचंय। हेतू आलाय, हेतूही मारतो, त्यामुळे वंश काय करेल। पहिला चेंडू भिरकावून दिला, मी म्हटलं होतं हेतू मारतो आणि हेतून मारलंय, सरळ फ्लॅटी षटकाराचा इशारा येतात पंच आकाश यांच्याकडून, आणि या षटकारावर धावसंख्या 6ने झपाट्यानं, अत्यंत चित्याच्या चपळाईनं वेगानं वाढली, 36च्या आकड्यात पोहोचली। बघा 36चा आकडा आपण बऱ्याचदा म्हणतो, तो आकडा वैयक्तिकरित्या चुकीचा मानला जातो। 36चा आकडा आपण म्हणतो त्याच्याशी माझा 36चा आकडा आहे, नाही, आकडा खराब नाहीये, तर 3 इकडे बघतो आणि 6 इकडे बघतो, म्हणून त्याला एक उपरोधिक शब्द म्हणून आपण मानला जातो, गणला जातो की 36चा आकडा आहे। वैयक्तिकरित्या त्याला काही अर्थ नाहीये, फक्त आकड्याच्या आकारानुसार त्याला एक वेगळा दिशा असते, म्हणून त्याला म्हटलं जातं, पकडलं जातं शास्त्रीय दृष्ट्या, असं म्हटलं जातं खरं। बघूया काय होते, आकडा जर आलाय 36चा, आता इथे मात्र 36 वरून पुढे किती जातो वंशी बघायचं आहे। दुसरा चेंडू घेऊन, माफ करा, इथून आणखीन एक फटका मारला, इथून आणखीन एक फटका खेळला आणि गेला गेला गेला, षटकाराचा इशारा आला। धावसंख्या आणखीन 6 मी म्हटलं होतं हेतूही मोठ्या फटक्यांची खेळी करू शकतो। धावसंख्या 42 वर पोहोचली, 42, 2 बाद 42, आणि जितक्या धावा होतील तितक्या धावा नक्कीच रोमांचकता वाढवेल स्पॉट बॉयजला, कारण स्पॉट बॉयज मध्येही फलंदाज आहेत, त्यामुळे कुठेतरी येणारे 4 चेंडू अत्यंत जिकरीचे असतील। आता कधी कधी बघा जेव्हा षटकार चौकार लागतो तो फलंदाज थोडासा भिथरतो म्हणण्यापेक्षा थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ब्रेक होतं, आणि ते झालंय का आता तिसऱ्या चेंडूवर लगेच समजेल आपल्याला। वंशू चेंडू घेऊन जातोय, तिसरा रेड मोर विकेट, कमबॅक केलाय का बघायचंय, आत आहे की बाहेर आहे, बाहेर आहे, षटकार, एल्गार केल्याप्रमाणे षटकारावर षटकार ठोकतोय हितेश। हितेशचा एक प्लस पॉइंट म्हणाल तर त्याचं टायमिंग, ताकद त्याच्यामध्ये मूळत आहे, तो टायमिंग इतका जबरदस्त करतो, मिनिमम फुटवर्क आणि मॅक्झिमम रिझल्ट असं बऱ्याचदा पाहायला मिळतो। बघा तो सहज मारतो, चौथा चेंडू, सलग चौथा येईल का, सलग चौथा आला, चेंडू गेला, षटकार। धावा संख्या झपाट्यानं आजची हायेस्ट स्कोर, बरोबर, आजचा हायेस्ट स्कोर 54 वर पोहोचले, पण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। सलग 5वा चेंडू फटकावला जाईल का, बघूया, दिलेच का, द्यायचे हो। संदीप पाटील यांनी 500 रुपये पारितोषिक, अर्थात संदीप पाटील म्हणजे आपले प्रिय लालूजींनी 500 रुपयाचं पारितोषिक येऊन दिले आहेत ऑलरेडी। पंचांनी हा डॉट गेला म्हणजे तो लेग स्टंप वरून जाणारा चेंडू असावा, कारण राऊंड द विकेट गोलंदाजी होते, त्यामुळे शक्यता आहे। बघूया, आदरणीय संदीप भाई पाटील यांनी लगेच इथूला 500 रुपये पारितोषिक दिलेला आहे। हो हो हो, लालूजी नाईक एक धन्यवादाचा षटकार आलेला आहे, आणखी एक षटकार, 5 षटकारांशी इथून जबरदस्त खेळी करत धावसंख्येला नेऊन ठेवली 59वर, 60वर, बापरे, म्हणजे 61 गाठायचे, 61 गाठायचे,
ती म्हणजे 18 चेंडूत. हेतू आपण या आणि आपलं पारितोषिक स्वीकारून जा, घेऊन जा. 18 चेंडू आणि 61 गाठायचे, 61 गाठायचे. बरेचदा वयाच्या मानानं आपण म्हणतो की 61ला पोहोचलाय, 60लाय म्हणजे त्याचं कार्य संपलंय. इथे मात्र कार्य खूप मोठे स्पोर्ट बॉईजला. 7 चेंडूत 34 धावा फटकावून मात्र हेतून ही कमाल केली आहे. जबरदस्त शेवटच्या क्षणाला 5 षटकार ठोकून. एक चौकार तर त्याने पहिला आधी ठोकला होता, पण या शेवटच्या षटकात तब्बल 5 षटकार ठोकून धावसंख्येला 61 वर नेऊन ठेवले. आव्हान कठीण आहे, नक्कीच मजबूत आहे, तगड आहे, पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कारण त्याच्यामध्ये जर विचार केला तर मयुरेश, विनेश, चेतक, राहिलाच तर सनी म्हणू शकतो. त्यामुळे बरेच फलंदाज आहेत, क्षमता आहे, क्षमता सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे वंशी वेळेवर त्यालाही मारावे लागतील, कारण त्याने धावा दिल्यात. तुम्हाला आला तर त्यालाही मारावं लागेल. कोण? चला, संगनायक चेरदेव, संगनायक श्री गणेश. चेरदेव, संगनायक श्री गणेश, संगनायक या टॉस साठी या. एक इनिंग झाली आपली, म्हणजे आपल्याला टॉस घ्यायचा आहे. दोन्ही संघाला विनंती आहे की आपण लगेच या. संगनायक चेरदेव, संगनायक श्री गणेश या, त्वरेने या, वेगाने या. तर आदरणीय संदीप भाई पाटील, आता ज्याला प्रेमानं आपण लालू म्हणतो, त्यांनी लगेच 500 रुपये पारितोषिक काढून दिले. सलग 3 षटकार झाल्या चौथ्या 4 षटकार झाल्या लगेच त्यांनी 500 रुपये पारितोषिक दिला. एक चेंडू वाया गेला आणि जशी उद्घोषणा झाली लगेच 6व्या चेंडूवर षटकार आला. जणू काय धन्यवाद दादा असं म्हणत हेतूने संदीप भाईंचे आभार व्यक्त केले आणि सलग 5 षटकार खेळून धावसंख्येला तब्बल 60 वर नेऊन ठेवला. 61 धावांचं आव्हान आहे. आव्हान कठीण आहे, नक्कीच कठीण आहे. तर जशी सुरुवात होईल तसं मी एकदा भाषा परिवर्तन करण्यासाठी माझे समालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतो. या रविराज. शुक्रिया. पहली गेंद पर कड़क शॉट, यहाँ पर वन बाउंस, हाथ में यहाँ पे बाहर, हाथ में जा चुका है. जब तक थ्रो किया जाए तब तक केवल 1 रन. हो सकता था शायद थोड़ा तेजी से लेते, लेकिन यहां पर अलग सोच होगी विनेश की कि भाई मैं एक वो गेंद ट्राई करता हूं अजिंक्य की. तो पहली गेंद पर शुरुआती शॉट लग चुका है. अभी भी 60 रन दूर आने वाले 17 गेंदों से तो बहुत बड़ी दूर की बात है. ये बड़ा शॉट है. नहीं नहीं नहीं, ये गेंद छटक गई, गेंद हाथ से. सुनहरा मौका जरूर था, प्रयास तो जरूर भरपूर किया था. बड़ी दूर से आए थे, प्यार का तोहफा लाए थे, लेकिन प्यार का तोहफा कलेक्ट नहीं कर पाए. 2 गेंदों की समाप्ति के बाद रन से 2 पर. ये इक्का दुक्का नहीं चलने वाला, कुछ बड़ा करना होगा, कुछ विशाल करना होगा. लेकिन ये खराब गेंद है. वाइड बॉल, वाइड बॉल, भटकी हुई गेंद थी. लेकिन ऑफ स्टंप से बाहर खेलने का प्रयास कर रहे शायद अजिंक्य, क्योंकि वो जानते, भलीभांति जानते, पहचानते मयूरेश की शैली, उनकी क्षमता कि ऑन साइड पर बहुत बड़े स्ट्रांग है, तो वो ऑफ स्टंप से बाहर ज्यादा रखना चाहते हैं गेंदों को. अजिंक्य, अगली गेंद, बड़ा शॉट नहीं खेल पाए. गेंद में अतिरिक्त उछाल कम था, अचानक से गेंद नीचे बैठी, जैसे तैसे उस गेंद को ढकेला. 1 रन का इजाफा हुआ. रन संख्या 4 तक पहुंच चुकी है. अभी भी 15 गेंदों से 57 रन दूर. 15-57 बहुत बड़ा टारगेट है. तो आक्रामकता, जिस तरह की बल्लेबाजी हुई थी पिछले इनिंग में, उसी तरह की बल्लेबाजी इस इनिंग में भी होना अपेक्षित है. देखते क्या होता है. चौथी गेंद लेकर अब तक का 60 भरी गेंदबाजी करता हुआ अजिंक्य, हर एक गेंद नपी तुले डालता हुआ विनेश के लिए. चौथी गेंद, बड़ा शॉट है. एक गेंद स्लैश हुआ है, लेकिन मुश्किल है कैच लेना. लो मैदान में गिरेगी गेंद. 1 रन पूरा. दूसरे का प्रयास, और ये भी सफल प्रयास होता हुआ. चलिए अब जाकर चौथी गेंद पर दुक्का मिलता हुआ. रन संख्या 2, 6 रन. अभी भी 55 रन दूर आने वाली 14 गेंदों से. 14 गेंदों में 55 रन बनाना, यानी मयूरेश को जागृत होना पड़ेगा.
अगली गेंद, बड़ा शॉट, ओ स्लैश कर बैठे, वो भी नो बैट्स डाउन में गिरेगी गेंद। ये नसीब का साथ है, भगवान दे रहा है लेकिन विनेश नहीं ले रहा है। बहुत सारे शॉट गिरे थे, यहां वहां गिरे थे लेकिन कलेक्ट नहीं कर पाए। रन संख्या 5 गेंदों की समाप्ति के बाद केवल 7 पर, अभी भी 54 रन दूर, बराबर। आने वाली 13 गेंदों से 13-54। अंतिम गेंद लेकर तैयार अजिंक्य महेश के लिए, इस पर बड़ा होना जरूर अपेक्षित है और यहाँ पर ज्यादा से ज्यादा 54 मिल सकता है, शायद। गेंद में तेजी है, गेंद गई, निकल गई पकड़ने से पहले ही आजा करते करते गेंद निकल गई। 4 रनों के लिए रन संख्या 4 से बढ़ेगी, पहुंचेगी 11 पर। इसका मतलब आने वाले 12 गेंदों से अब निकालने हैं पूरे 50 कोस दूर। बहुत बड़ा टारगेट है, 25 रन प्रति ओवर बनाना, यानी मैंने कहा था शिव तांडव करना होगा यहां पर मयूरेश और विनेश को। देखिए ईश तो आपके नाम में है, मयूरेश विनेश, तो ईश आपके साथ है, भगवान आपके साथ है, बस आपको बल्ले से कार्य कुशलता के और अनुरूप बल्लेबाजी करनी होगी। वक्त हो चुका है भाषा परिवर्तन का, तो हिंदी के बाद अब मराठी के लिए मैं मेरी सहयोगी समालोचक श्रीमान रवि पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा। आइए माइक्रोफोन पर अगला ओवर का विश्लेषण करने के लिए मराठी में रवि पाटिल जी। धन्यवाद, आभार रविराज। एकंदरीत काय तर 50 धावांचा वन 12 चेंडू मध्ये बघा, 25 धावांचा, प्रत्येक धावाचा एक मोठा आव्हान पेलायचं आहे प्रति षटका मागचा आव्हान 25 धावांचा। हा विचार आपण आता सोडून देऊया, षटकार आणि चौकारांचाच कोटा पूर्ण करावा लागेल 12 चेंडूंचा, तरच ह्या 50 धावा होतील आणि होऊ शकतात। यश येतोय पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन, टाइम होत नाही, स्लॅश होत, चेंडू फुली काहीतरी गडबड करते आज विनेश। एक धाव मात्र मिळते, एका दुःखानं होणार नाहीये, अजूनही 49 धावा हवे त्या 11 चेंडूंमध्ये। हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण मोठ्या फटक्यांची थोडी अतिशय खेळी कराल। याआधी जे संतोषी माता चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करणार संघ ठरला आहे, बघूया याच्यामधून कोण ठरतोय। स्लॅश झाला, चेंडूला चाटून गेला, यष्टिरक्षक चंदू पाटील यांनी चोख कामगिरी केली, महेश बाद झालाय। समीकरण आता 10 चेंडू आणि 49 धावांचं आहे, अजून आहे भरपूर चेंडू जरी भरपूर असले तरी धावा मात्र त्याहूनही भरपूर आहेत, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आता अतिशय फटकेबाजी करावीच लागेल। मोठ्या फटक्यांची गरज आहे, नितांत गरज आहे। नवीन फलंदाज येतोय वंश, आणि वंश यानं 30 धावा दिल्या होत्या मागच्या गोलंदाजीला, त्यामुळे ह्या 30 धावा त्याला वसूल कराव्याच लागतील। शेफ्टी आली, चेरदेव संघ नाणेफेक स्कोर जिंकला, अभिनंदन। लगेच निर्णय घ्या, आमच्यापर्यंत पोहोचवा। चेरदेव संघ नाणेफेक स्कोर जिंकलाय। चला बघूया, यश निघतोय तिसरा चेंडू घेऊन, मोठा फटका आहे आणि हा गेला। व्हॉट अ कॅच, हो मस्त झेल, चित्त्याच्या चपळाने झेप घेतली होती, कारण अजिंक्यला माहिती आहे हा झेल किती महत्वाचा आहे। खंदा फलंदाज लवकर गेला तर मात्र सोपं होऊन जाईल आव्हान। आता चेंडू आहेत 9 धावा काढायचे, 49 आहेत, अजूनही शक्य आहे। एकाहून एक सरस फलंदाज आहेत, फक्त एक्झिक्युशन होत नाहीये। 3 चेंडूत 2 विकेट्स 1 धाव, आणि यश गेलाय ऑन अ हॅट्रिक। बघूया बऱ्याच वेळानंतर आज हॅट्रिकचा हा सोन क्षण बघू मिळतोय का यशच्या हाती पदरात। चेतक आलाय, चेतक मात्र नक्कीच चाणक्य फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज तर आहेच, पण त्याचबरोबर तो चाणक्य फलंदाज आहे, त्यामुळे तो सहजासहजी हॅट्रिक देईल का हा यक्ष प्रश्न यश समोर। यश प्रयत्नांची पराकाष्ठा करेल हॅट्रिक साठी। हा चेंडू चौथा, कडक शॉट,
हॅट्रिक यशने पटकावली आहे या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक. सलग 3 चेंडूंवर 3 विकेट्स मिळवलेल्या आहेत आणि 3 खंदे फलंदाज मयुरेश असो, वंश असो किंवा चेतक असो, सलग 3 चेंडू 3 चेंडू आणि 3 विकेट्स पहिले हॅट्रिक मिळवले आहेत ते यशनं. अभिनंदन तुझं यश, तू पहिल्या हॅट्रिक मिळवण्याचा मान पटकावलायस. आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि 49 धावांचं. याला म्हणतात अंडर प्रेशर होणं, कारण जेव्हा धावा जास्त असतात तेव्हा ते डोंगर अक्षरशः मजबूत फळीलाही दस्त व्यस्त करतो आणि तेच होतं दिसते. तसा मयुरेश गेला, तसा वंश गेला, आणि वंश गेला तसा चेतक गेला. आता नवीन फलंदाज सनी आलाय. सनी मध्ये एक क्षमता आहे, 8 मध्ये 49 होऊ शकतात का ही समीकरणाची बाजू झाली, पण शक्य नक्कीच आहे. प्रयत्न करेल याबद्दल मतातील मात्र शंका नाहीये. 5वा चेंडू पुन्हा एकदा यश. 4 चेंडू 4 विकेट्स. लाजवाब. कोणाला सूरज जिमाते, ज्यांना 3 नावं आहेत, मग सूरज म्हणा, मानव म्हणा, नाझीर म्हणा, यांच्याकडून लगेच प्रोत्साहन दिले. 1000 रुपयाचं पारितोषिक त्यानं घोषित केलंय यशसाठी. सलग 4 चेंडूंवर 4 बळी. लाजवाब गोलंदाजी. आता फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. बघूया किमियागार षटक त्याच्या जीवनातला कदाचित होऊ शकेल का ह्या चेंडूवर एक घेण्याचा विजय. आता नाही घेतला तरी चालेल, कारण हॅट्रिक घेऊन वरती एक गडी बाद केलाय, म्हणजे 4 फलंदाज त्याने सलग 4 चेंडूवर घेतलेले आहेत. खरं तर मंचावर स्थानापन्न आहेत रुपेश जिमात्रे, यांनी ही किमिया केली होती. मला आठवत आहे, मीच समालोचक होतो. सलग हॅट्रिक मारण्याची तुझ्याकडून संदीपजी पाटील यांच्याकडूनही 500 रुपये पारितोषिक आलेले आहेत यशसाठी. वाह, काय गोलंदाजी, घातक गोलंदाजी. शेवटचा चेंडू नवीन फलंदाजसाठी. हा चेंडू बाद. ओ माय गॉड, ओ माय गॉड. टाळ्या व्हायलाच पाहिजे मित्रांनो. प्रतिस्पर्धीच्या अंदाजा असला तरी 5 फलंदाज सलग बाद केलेत. पहिली हॅट्रिक तर घेतली, 4थाही गडी बाद केला आणि 5वाही गडी बाद केला कॅचच्या रूपानं. नक्कीच तुझ्यासाठी इथे 1,500 रुपये पारितोषिक ऑलरेडी आलेलं आहे. यश, तुझ्या जीवनातले सर्वोत्तम कामगिरी तू नक्कीच स्मरणात ठेवशील, त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. फक्त 1 धाव दिली आणि 5 गडी बाद केले, तेही सलग 5 गडी बाद. वाह, क्या बात आहे. गोलंदाजी म्हणावी तर ही मनसोक्त गोलंदाजी, आणि तेही साण्यासुद्धा फलंदाजांना नाही तर भरवशाच्या चांगल्या फलंदाजांना बाद केले. ही जमेची बाजू. षटक संपते. षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या उभी राहिली ती केवळ 12 वर. बघूया शेवटचं षटक आहे. अजूनही एका षटकात नाही म्हटलं तरी भरपूर धावा काढायच्या आहेत. आता कॅल्क्युलेशन करणं कंटाळा यायला लागलाय. एकूण 50 धावा तशाच काढायच्या आहेत. 6 चेंडू 49 धावा. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन संजीव वागासकर. विनेश साठी, एंटरटेनमेंट साठी हा चेंडू. एंटरटेनमेंट साठी म्हटलं होतं. विनेश मध्ये क्षमता आहे, मजा येईल बघायला. मारविंदा षटकार, आणि षटकार आले तरी चालतील. 36 होतील, 49 ची गरज आहे. 43वी आहे. पण यशने जी करामत केली आहे ती मात्र कायम स्मरणात राहणार आहे. 5 चेंडू 43 धावांचं आव्हान. 5-43. 1 धाव झाली, परिवर्तन झालं, स्ट्राईक दिली की जा तू पण मनसोक्त आनंद घे येणाऱ्या 4 चेंडूत 42 धावांचा पाठलाग करताना. एवढा औपचारिकता. आता मात्र संजीव शेवटचे 4 चेंडू घेऊन प्रणयसाठी. पहिला चेंडू फटकावलाय, लॉंग ऑफर, क्षेत्ररक्षक हजर आहे. 1 मिळेल, हरकत नाही. अगदी आरामशीर मजा घेत घेत, क्रिकेटचा आनंद घेत घेत आता मात्र 3 चेंडूत 41 धावा काढायच्या आहेत. आव्हान कठीण आहे, शक्य नाहीये, पण क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताना हे 3ही खेळाडू, 2 फलंदाज 1 गोलंदाज. हा चेंडू चौथा. ओ खराब आहे, खराब आहे. दिशाहीन झाली, थोडं भरकडलेली लाईन होती. खराब चेंडू. आता 40 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 40 धावांचं समीकरण शिल्लक. केवळ औपचारिकता.
स्लॅश झाला, झेल आहे, चंदू पाटील टिपतात झेल. एकंदरीत काय आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 40 धावांचं. चौथा पाचवा सहावा फलंदाज बाद, 6वा धावा संख्या अडकून पडली ती 21 वर. बघूया 2 चेंडू 40 धावा काढायच्या आहेत. 2 चेंडू 40 धावा कशा काढायच्या. छोटुकला गोलंदाज ज्याने मगाशी गोलंदाजी केली होती, मयांक फलंदाजीसाठी. हा अच्छा, जर मयांक तुने एक जरी धाव काढली तर गुपेशजी मात्र यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक तुला मिळेल. कमान, तुझ्या जीवनातली पहिली धाव असेल. संजू जागासकर शॉट, वाडा शॉट, 4 धावा, हरकत ना मयांक, तो जीवनातला पहिला चौकार. अभिनंदन तुझं. अजूनही 36 धावा काढायचे आहेत. एक चेंडू, शेवटचा चेंडू 36 धावांसाठी. केवळ औपचारिकता, अभिनंदन म्हणता येईल पण जोपर्यंत 400 रुपयाची अजिंक्य म्हणतात 400 तरी दिली पाहिजे. चौपट खाऊसर द्यायच्यात. मस्त वाटका, वा क्या बात आहे. 800 नाही, 800 नाही, एका धावासाठी दिले होते. एक प्रत्येक धावासाठी दिले, एका धावासाठी दिले होते, पण हरकत नाही. साधारणतः 32 धावांनी संघ मागे पिछाडीवर पडतोय. पण मॅन ऑफ द मॅच कोण असं जर मी म्हटलं तर प्रश्नच नाहीये. सगळे म्हणतील की यश 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 ठरतोय या स्पर्धेचा, या किंबहुना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यश आपण या आणि मॅन ऑफ द मॅच ते पारितोषिक स्वीकारून जा. फक्त एक धावा देऊन सलग 5 फलंदाज बाद केले ते. यश ठरतायत मॅन ऑफ द मॅच. तसेच गुपेशजी हेतू हेतू तू ये, हेतू तुमचे 500 रुपये राहिलेले, तू पण या. आणि यश यश साठी जे 1,500 रुपये एकंदरीत मानव यांच्याकडून 1000 आणि 500 रुपयाचं आणखीन एक पारितोषिक होतं.